हॅलो नमस्ते, मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्राची गर्ल इन गुजरात तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. ऑलवेज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब बिकॉज युअर स्मॉल ॲप्रिशिएशन इज अ बिग मोटिवेशन फॉर मी. आज आपण आलो आहोत गुजरातमधील वलसाड येथील अतिशय सुंदर आणि शांत अशा साई मंदिर येथे. या मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्षात दर्शन घेण्याची संधी मिळाली आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताना सर्वप्रथम जाणवते ती येथील स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण. आजूबाजूला हिरवीगार झाडं, सुंदर फुलं आणि वेल मेंटेन्ड गार्डन पाहून मन खूप आनंदी होतं. आता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. मंदिराची वास्तुकला अतिशय सुंदर आहे. पांढऱ्या रंगातील हे भव्य इमारत दुरूनच लक्ष वेधून घेते. मंदिरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरण जाणवतं. साई नामाचा गजर, भक्तांची श्रद्धा आणि शांतता यामुळे मन एकदम प्रसन्न होतं. समोर विराजमान असलेली साईबाबांची सुंदर मूर्ती अतिशय आकर्षक आहे. मूर्तीसमोर उभं राहिल्यावर मन आपोआप शांत होतं. प्रत्येक भक्त आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना आणि भावना साईबाबांच्या चरणी अर्पण करताना दिसतो. आम्हीही साईबाबाच्या चरणी नमस्कार करून सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. जीवनात सकारात्मकता, आरोग्य आणि आनंद मिळावा अशी मनोमन प्रार्थना केली. मंदिराकडे येताना प्रत्येक पावलागणिक एक वेगळीच शांतता जाणवत होती. शहराच्या गोंगाटापासून दूर असलेले हे ठिकाण मनाला खूप समाधान देणारं आहे. प्रत्येक भिंतीवर तुम्हाला साईबाबांच्या पूर्ण जीवन कहाणी तुम्हाला पाहायला भेटते. चित्रांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टींची माहिती मिळते. आणि मंदिरामध्येच आज सत्यनारायणाची पूजा सुरू होती आणि आम्हालाही खूप छान वाटले की गुजरातीमध्ये कशी सत्यनारायणाची पूजा होत असेल. आरती झाल्यानंतर आम्ही मंदिर परिसरातील सुंदर गार्डनमध्ये फेरफटका मारला. गार्डन अतिशय सुंदर, अतिशय स्वच्छ आणि नीटनेटके आहे. विविध प्रकारची फुलं, झाडं, हिरवाईमुळे परिसर अधिकच सुंदर दिसतो. येथील शांत वातावरण, सुंदर गार्डन आणि साईबाबांचे पवित्र दर्शन हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय आहे. जर कुटुंबासमवेत किंवा मित्रांसोबत एखाद्या शांत आणि धार्मिक ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर वलसाडमधील साई मंदिरला एकदा नक्की भेट द्या. तुमचं मन शांत झाल्याशिवाय राहणार नाही.
मित्रांनो, आजचा हा छोटासा मंदिर दर्शनाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सुंदर व्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बिकॉज युअर स्मॉल ॲप्रिशिएशन इज अ बिग मोटिवेशन फॉर मी. आणि मी याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथल बीचचा व्लॉग दाखवणार आहे. तर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्लॉग बघायला विसरू नका.